इकडे आवरून बसलेल्या पार्वतीबाई माधवची वाट बघत बसल्या होत्या. आंघोळ करून येतो सांगून गेलेला माधव अजूनही परत आला नव्हता. दिंडीतली बाकी सगळी मंडळी देखील आवरून निघायच्या तयारीत होती. काही लोक हळूहळू पुढे जायला निघाले होते. पार्वतीबाई मात्र जागेवर बसून आपल्या मुलाची वाट बघत होत्या. त्यांचे डोळे मुलाच्या वाटेवर लागले होते. तितक्यात समोरून माधव येताना दिसला. त्याचे टापटीप कपडे, पायात चकचकीत बूट, तो सगळा अवतार गेल्या 15-20 दिवसात पाहिलेल्या माधवपेक्षा वेगळा होता. पण आता ते महत्वाचं नव्हतं. आता महत्वाचं होतं ते विठ्ठलाचं दर्शन घेणं. माधव त्यांच्या जवळ आला तशा त्या त्याला म्हणाल्या, "काय रे बाळा, किती वेळ? आत्ता आंघोळ करून येतो म्हणालास आणि किती उशीर लावलास? आपल्या दिंडीतले सगळे लोक पुढे गेले बघ. चल आता पटापट, उशीर नको करूस." आपली आई नक्की काय म्हणते हे माधवला उमगलंच नाही. खरं तर आबा भेटणं आणि त्यांनी माधवला दिंडीपर्यंत आणून सोडणं आणि अचानक गायब होणं हाच माधवसाठी मोठा शॉक होता. त्या शॉकमधून बाहेर पडतो ना पडतो तोच समोर आईकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया त्याला अपेक्षितच नव्हती. आंघोळीला? "अगं काय आई, मी आत्ता तर पंढरपूरला पोहोचलो. मला काय चाललंय ना तेच कळेनासं झालंय. आत्ता पण वाटेत मला आबा." बोलता बोलता माधव गप्प झाला. "आत्ता? आता चेष्टा नको करूस बरं. चल पहिले दर्शन घेऊ. आणि आबांचं काय? तुला पण त्यांची आठवण येते ना? आज तुझे आबा असते तर किती आनंदी झाले असते. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचा मुलगा यंदा संपूर्ण वारी चाललाय. लहानपणी चालला होतास, आज कित्येक वर्षांनंतर तू पुन्हा तुझी वारी पूर्ण केलीस. आज आबा तुला वैकुंठातून कित्येक आशीर्वाद देत असतील." डोळे पुसत पार्वतीबाई म्हणाल्या, "आई, अगं बरी आहेस ना? असं काय करतीयस? मी खरंच आत्ता आलोय. आणि हे काय? पूर्ण वारी चाललास? मी तुला प्रॉमिस केलं होतं की आषाढीला सोबत दर्शन घेऊ, म्हणून आज कशीबशी सुट्टी काढून आलोय." माधव म्हणाला. एव्हाना त्यांच्या दिंडीतील काही मंडळी त्यांच्या भोवती गोळा झाली होती. माधवचे टापटीप कपडे आणि बूट वगैरे बघून त्यातील काही लोकांनी माधवला आश्चर्यकारक प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. "माधव, अरे विठोबाच्या दर्शनाला जाणार का ऑफिसला जाणार? लेका सकाळपर्यंत कुर्ता पायजम्यात फिरत होतास आणि आता दर्शनाला जाताना सूटबूट घालून काय करणार रे?" माधवच्याच वयाच्या एका तरुणाने माधवला प्रश्न विचारला. तो प्रश्न त्याला अजून अचंबित करणारा होता. "अरे मी खरंच आत्ता आलोय. काल रात्रीपर्यंत मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो. आजच्या दिवसाची मला कशीबशी सुट्टी मिळाली. तुमचं काय चाललंय सगळ्यांचं? तुम्ही असं बोलतायत जसं काय मी 20 दिवस तुमच्या सोबतच फिरतोय." वैतागून माधव म्हणाला, तर आम्ही काही येडे होत का? रोज रात्री भजन कीर्तन आणि गप्पा गोष्टी करत लेका आपण 20 दिवस घालवले, आणि आता तू सांग की तू ऑफिसमधून आलायस. बस झाली या नाटकं. चल, आपल्याला दर्शनाला जायचंय. दुसऱ्या एकाने माधवला उत्तर दिलं, "हे काय बोलतायत सगळे? मी तुला सांगितलं होतं ना, आपण आषाढी एकादशीच्या दिवशी इथे पंढरपुरात भेटू. मग मी आधीच कसा येईन? आणि बस झाली ही टिंगल. मला नाही जमलं यायला. काय करणार? आता काय सगळे माझी चेष्टा करत बसणार आहात का?" वैतागून माधवने आपल्या आईला प्रश्न विचारला. "माधव, बाळा, तू खरंच आज आलायस?" पार्वतीबाईंनी प्रश्न विचारला. "हो आई, मी खोटं का बोलेन? पण मग एवढ्या लाखोंच्या गर्दीत तू बरोबर इथेच कसा काय आलास? अरे, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात एखाद्या माणसाला शोधायचं म्हणजे समुद्रातून सुई शोधण्यासारखं आहे. तुला कसं काय हे ठिकाण सापडलं? हुगी आपलं आम्हाला वेड्यात काढतोस?" गावातील एका ज्येष्ठ म्हाताऱ्याने माधवला प्रश्न विचारला.
मला आबा घेऊन आलेत, माधव म्हणाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः हसू पसरलं. आबा? काय बोलतोयस? आबा कसे घेऊन येतील? जवळपास प्रत्येकाच्या मनात आणि मुखात हाच प्रश्न होता. पण समोर उभ्या असलेल्या पार्वतीबाईंचे डोळे मात्र घळाघळा व्हायला सुरुवात झाली होती. त्यांना त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आंघोळीला जाताना माधवने त्यांना सांगितलेलं शेवटचं वाक्य त्यांच्या कानात घुमू लागलं होतं आणि त्यांच्या डोळ्यांसमोर कुर्त्या पायजम्यातील माधवची ती तेजस्वी मुद्रा तरळत होती. आंघोळीला जाता जाता माधव पार्वतीबाईंना म्हणाला होता, आई, तू काळजी करू नकोस. आता तू दर्शनाची तयारी कर. मी तिथे तुझी वाट बघतोय. आणि तू काळजी करू नकोस. तुझ्या हाकेला ओ द्यायला, तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला मी कधी माधव म्हणून, कधी मुलगा म्हणून, कधी पाठी राखा म्हणून हा श्रीहरी कायम तुझ्या सोबत राहील. आता मला वाट बघायला लागू. पटकनावर आणि दर्शनाला ये. आता निरोप दे. माधवचं हे शेवटचं वाक्य तेव्हा पार्वतीबाईंना समजलं नसलं तरीही आता मात्र त्यांना त्या वाक्याचा अर्थ उमगला होता. गेले 20 दिवस त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा म्हणून स्वतः श्रीहरी वारी चालत होता, वारी जगत होता, त्यांची वारी घडवून आणत होता. रोज रात्री भजन कीर्तनात नाचत होता, झोपताना त्यांचे पाय चेपून देत होता, त्यांची खायची प्यायची काळजी घेत होता, त्यांना उचलून घेत होता, त्यांचं सगळं करत होता. तो श्रीहरी त्यांचा मुलगा म्हणून त्यांची शेवटची वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय बनवत होता. असाच असतो श्रीहरी, अशीच असते त्याची वारी. त्यांनी माधवला मिठी मारली आणि रडत रडतच त्यांच्या मुखातून हरिघोष निघाला. जय श्रीहरी विठ्ठल, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.